भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु, देहाच्या निरासे किंवा निरसने पावी जया ठाया, माझी ऐशी काया जवनो हे. उदकांनी धान्य झाल्या घडे पाक, एका विण एक कामा नये. तुका म्हणे मज कळते चाचणी, बडबडीची वाणी अथवा सत्य. देहाच्या निरासे पावी जया ठाया, माझी ऐशी काया जवनो हे. पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, पांडुरंगा करू प्रथम नमन, प्रथम नमन. सरे चरण संताची हरे चरण संतांची, दुसरे चरण त्यांच्या कृपा लाले कथेचा विस्तार, त्यांच्या कृपा लाले कथेचा विस्तार. बाबाजी सद्गुरुदास नमो ज्ञानेश्वरा, नमो ज्ञानेश्वरा. निवृत्ती उदारा सोपान देवा. मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी, आद्य त्रयजननी देवांची. आत्मरूप गणेशु स्मरण, सकळ विद्यांचे अधिकरण. तेची वंदू श्रीचरण श्रीगुरूंचे, ते नमस्कारुनी आता. काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुलिया. मस्तक हे पायावरी, या वारकरी संतांच्या. भगवान पांडुरंग परमात्मा, कैवल्य चक्रवर्ती, संजीवनी समाधी घन, उपस्थित सर्व माता पिता, आमच्या वारकरी शिक्षण संस्थेतील सर्व गुणीजन मंडळी, सर्वांच्या चरणी भक्तिभावाने नमस्कार करून सेवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरू तुकाराम महाराज यांचा 4 चरणाचा आणि अतिशय चिंतनीय असा अभंग आपण सेवेकरता निवडलेला आहे. आमचे माजी विद्यार्थी श्रीराम वारकरी शिक्षण संस्था या सर्व मुलांच्या वतीनं एका त्यांच्या मित्राचा हा सप्ताह त्यांनी आयोजित केलेला आहे. आणि त्यानिमित्ताने मलाही त्यांनी सेवा घरी येऊन बऱ्याच दिवसापूर्वी गेली आणि त्या सेवेकरता मी हजर आहे. असो, गाडीवाल्याचा रस्ता चुकल्यामुळे त्याला घर माहिती नव्हतं, माझ्या घराहून जायचा. पण असो, पण आम्ही वेळेवर आलो. थोडक्यात आपल्याला सेवा करायची आहे. त्याच्या 5 दिवसाचा हा त्याच्या पुण्यतिथी म्हणा वर्धापन दिनानिमित्ताने या सप्ताहाचे नियोजन आपल्या संस्थेचं आजी माजी विद्यार्थ्यांनी केलेलं आहे. असो, त्याला भावपूर्ण श्रद्धांजली आपण समर्पित करूया. जगद्गुरू तुकोबाऱ्या अभंगातून मोठा गोड विषय सांगतायत. कारण की जगद्गुरू तुकोबाऱ्यांचे जर अभंग वाचले तर जसं सूत्राचं लक्षण केलेलं आहे, अल्पाक्षर पण महान त्याचा अर्थ निघतो. संस्कृत भाषासुद्धा तशीच आहे. जर तुम्ही विचार केला, शब्द लहान असतो पण त्याचा विस्तारपूर्वक खूप अर्थ असतो. सामासिक पद घ्या, नाम घ्या, क्रियापद घ्या, अर्थ शब्द थोडासा असतो पण त्याचा अर्थ महान असतो. तसं तुकोबारांचे अभंग जे आहेत, शब्द कमी आहेत पण अर्थ महान आहे. भव्यर्थम असं म्हटलंय, अल्पाक्षरम भव्यर्थम असं सूत्राचं लक्षण केलं आहे. अल्पाक्षरम भव्यर्थम म्हणजे त्याचा अर्थ भरपूर. तसं त्याच्यामुळे तुकोबाऱ्यांचे काही अभंग म्हणीप्रमाणे साध्या साध्या लोकांच्या सुद्धा तोंडात राहतात. कोणी कोणाचं येत नाही, नको नको म्हणा, अभंग बहुतेकांचा पाठ आहे.
बरीच अभंग आहे. ठेविले आनंद ते तैसेची राहावे. खेड्यापाड्यातल्या लोकांना सुद्धा अभंग पाठ आहे. का अर्थमान आहे, शब्द कमी आहेत. त्याला सूत्र असं म्हणतात. शब्द कमी, अर्थ जास्त. जसं सूत्राचं लक्षण केलेलं आहे तसं जगद्गुरु तुकोबारांच्या अभंगाचं सांगता येईल आपल्याला. आता हा अभंग जर आपण चिंतनाकरता घेतला, या अभंगावर जेवढं बोललं, जेवढं चिंतन केलं तेवढं थोडंच आहे. म्हणून हा अभंग आपण आज बऱ्याच दिवसापूर्वी हा अभंग आळंदीला काही घेतला गेला नव्हता आणि म्हणून आमच्या तिकडे बऱ्याच वेळा आम्ही कीर्तनं करत होतो याच्यावर, पण आता काही योग आला नाही. तर आज मी तो अभंग चिंतनाकरता घेतलेला आहे. शब्द कमी, अर्थ जास्त. तुकोबारांना कळत होतं सगळं, पण तुकोबार अतिशय स्पष्ट बोलणारे वक्ते होते. मामासाहेबांनी एक ग्रीस देशातला साक्रेटिस नावाचा विद्वानाचा याच्यामध्ये भाव सांगितला आहे. तो अतिशय विद्वान होता. ग्रीस देशातला साक्रेटिस नावाचा विद्वान. पण मी विद्वान आहे, मी ज्ञानी आहे असं तो दाखवत नव्हता. सहज चर्चा मात्र तो करायचा. माझा दृष्टांत लक्षात घ्या. एका वेदवेत्याचा दृष्टांत मामांनी सांगितलेला तो देतोय. तो काय करायचा, परमार्थाची चर्चा करायची आणि तो म्हणतो का तुम्हाला वैराग्य माहिती का, सांगा व्याख्या कशी आहे, ज्ञान कसं आहे सांगा व्याख्या. त्याची व्याख्या जर चुकली तो तुझी चूक झाली असं म्हणत नव्हता, त्या व्याख्याची दुरुस्ती करून द्यायचा. नाही, ही व्याख्या अशी आहे. म्हणजे ज्ञान संपन्न असताना देखील मी ज्ञानी आहे, मी संपन्न आहे, षटशास्त्र संपन्न हे दाखवत नव्हता. पण तुकोबारांचं तसं नव्हतं. चुकलं की तुकोबार सडेसोड उत्तर द्यायचे. हा भाव जगद्गुरु तुकोबारांचा आणि त्या ग्रीस देशातला तत्ववेत्ता जो होता साकडीची, याची तुलना करता येते. पण याचं मात्र वेगळं होतं. तो चुकलेलाच त्याच्याचकडून पुन्हा व्याख्या बदलून घ्यायचा किंवा जर त्याचं चुकलं तर पुन्हा सांगायचा. तुकोबारांचं तसं नव्हतं. सांगायचं ते निर्भीडपणाने, देतो तीक्ष्णे उत्तरे, तीक्ष्णे उत्तरे हाती घेऊनी बाण फिरे. तीक्ष्ण उत्तर तुकोबारा द्यायचे. आज घेतलेल्या अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारांनी ढोंगी भक्त बर का, ओढून ताडून आणलेल्या ज्ञानी आणि काय सांगावं इतक्या गोड व्याख्या केलाय. भक्त, ज्ञान आणि वैराग्य, वैराग्याचं सोंग घेणारे ढोंगी असलेले भक्त आणि ओढून करून बडबडाची ज्ञानाची व्याख्या करणारे असे जे लोक आहेत. कारण की तुकोबारांच्या वेळेला समाजाला विचित्र वागत होतं. तुकोबाराने समाजाकडे पाहिलं, लिहिलंय गाथ्यामध्ये, घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान, घरोघरी मिळवण माझी बहु परी मिळवण माझी बहु माझी बहु परी मिळवण माझी बहु माझी बहु परी मिळवण माझी बहु माझी बहु. अर्थाकडे लक्ष असू द्या. सगळीकडे ब्रह्मज्ञान घरोघरी तुकोबार म्हणतात, पण त्याचं खरं लक्षण कळत नाहीये, मिळवण करता येत नाही, त्याचं तात्पर्य, त्याचं आचरण करता येत नाही. म्हणून असा शब्द आहे, घरोघरी अवघे झाले ब्रह्मज्ञान परी मिळवण माझी बहु. म्हणून विनंती करतात, निरे कोणापासी होय एक रज तरी द्या रे मज दुर्बळाशी. निर म्हणजे चांगलं, जसं खाण्यामध्ये साजूक तूप असतं ना तसं त्याला निर म्हणतात. असं शुद्ध भक्ती
शुद्ध ज्ञान, शुद्ध वैराग्य असं जर कोणापाशी असेल मला द्या म्हणतात. निरे कोणापाशी होय एक रज, तरी द्या रे मज दुर्बळासी दुर्बळासी. मला द्या. चांगलं जर साजूक, याचा अर्थ आचरणयुक्त, आचरणयुक्त भक्ती, आचरणयुक्त ज्ञान, आचरणयुक्त वैराग्य. त्याच्याकरता शब्द आहे निरे कोणापाशी होय एक रज, तरी द्या रे मज दुर्बळासी. मग असं असताना आज घेतलेल्या अभंगाच्या पहिल्या चरणामध्ये सूत्रबद्ध भक्ती कशाला म्हणतात, वैराग्य म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, या सूत्रबद्ध असलेल्या अभंगाची व्याख्या आजच्या अभंगाच्या पहिल्या भक्ती ते नमन वैराग्य त्याग, भक्ती ते नमन वैराग्य त्याग, ते नमन वैराग्य भक्ती ते वैराग्य त्याग, भक्ति ते रमण वैराग्य त्याग, ते नमन वैराग्य भक्ति ते नमन वैराग्य ब्रह्मतारो दान ब्रह्मबोध, ब्रह्मतारो देहाचा निरसने पाहिजे आता, देहाचा निराश पाहिजे आता. मला सवय वेळेत सर्व संपायचं, त्याच्यामुळे आपण डबल म्हणणं टाळूया. कारण की आम्ही नोकरीला होतो, बेल पडली की तो शिक्षक बाहेर पडत होता, हे सवय असल्या कारणाने. आणि कुठे सहसा जरी उशिरा सुरू झालं तरी वेळेत संपावं असं मामांचं मत होतं. असो, तुकोबाऱ्यांनी भक्ती, ज्ञान आणि वैराग्य यांच्या सुटसुटीत व्याख्या सांगितल्या. जर लक्ष देऊन ऐकलं तुम्हाला अभंग कळेल. इतका अभंग सोपा पण आहे ना अवघड पण आहे. भक्ती म्हणजे काय, नमन म्हणजे भक्ती, संपली भक्तीची व्याख्या. वैराग्य, वैराग्य म्हणजे काय, त्याग, संपला वैराग्य शब्दाचा अर्थ. ज्ञान, ज्ञान म्हणजे काय, ज्ञान म्हणजे काय, ब्रह्मी ब्रह्म भोग ब्रह्मोत, हे शरीर ब्रह्मरूप होऊन ब्रह्माची भक्ती करणं म्हणजेच ब्रह्मरूप होणं. अशा तिन्ही व्याख्या केल्या आहेत. शब्द लक्षात आले का. भक्ती, भक्ती म्हणजे काय, तुमची व्याख्या वेगळी आहे, तुकोबाऱ्यांची व्याख्या वेगळी आहे. शास्त्रयुक्त आहे तुकोबाऱ्यांची व्याख्या, शास्त्राला धरू नये, लोकांना पटण्यासारखी आहे. आणि शास्त्राचीचं वर्णन केलंय ती भक्ती. आपण ऐकणारे, देवपूजा करणारे वगैरे वगैरे, इतके इतके फुलं आणणारे असे जे आहेत त्यांना आपण भक्तिवान म्हणतो. तसं नाही, मी थोडंसं वेळ असला तर तसं पुढे बोलणार आहे. पण तुकोबाऱ्यांची व्याख्या पुन्हा ऐका. नमन म्हणजे भक्ती, नम्रता म्हणजे भक्ती, भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. कपडे, पंथ म्हणजे वैराग्य नाही आहे. काय बोललो मी, लक्षात आलं. पंथ, वैराग्य, दाढी वाढवणं, जटा वाढवणं म्हणजे वैराग्य नाही आहे. मग आपल्या सगळ्या शिक्षकांचे पांढरे कपडे आहेत. संस्था सुरू झाली तेव्हापासून आहे. एकच फक्त विश्वस्तात जुन्या काळात मामांच्या वेळेला एक
संन्यासी होता, पण फार विरक्त होता. आपल्याकडे वेशाला किंमत नसते, वेशावरकडं आहे. लक्षात आलं का? थोडंसं खाली जाऊन बोलायचं आहे मी. तर वैराग्य म्हणजे त्याग, विषयाचा त्याग, सर्व त्याच्यात आलं. आणि ज्ञान ब्रह्मी भोग, तनु म्हणजे शरीर, ज्ञान म्हणजे शरीर ब्रह्मरूप होऊन, शरीर ब्रह्मरूप होऊन ब्रह्माचा उपभोग घेणं म्हणजे ज्ञान. लक्षात आलं का? ज्ञान म्हणजे सुंदर कीर्तन करणं, षडदर्शनाचार्य पदवी लावणं म्हणजे ज्ञान नाही. चुकीचं आहे तुमचं. आम्हाला गुरुवर्य शांताराम गुरुजी सांगायचे बरं का, वासुदेव महाराज, ते म्हणायचे, अरे तुम्ही काय कीर्तन करता, तुमच्यापेक्षा पुस्तकात पाहून नट आणि नटी उत्तम कीर्तन करतात म्हणे. नट आणि नटी पुस्तकात पाहून, मग त्यांना तुम्ही ज्ञानी म्हणणार का? नाही. तुकोबांची व्याख्या आहे, ज्ञान ब्रह्मी भोग, ब्रह्मा होऊन ब्रह्माचा भोग घेणं, ब्रह्मतनू शरीर ब्रह्मरूप होणं, हे खरं ज्ञान आहे. अशा सुटसुटीत व्याख्या अगोदर आपण थोडंसं भावाचं सांगू आणि नंतर थोडंसं भक्ती, ज्ञान, वैराग्य याच्याबद्दल बोलू. तूर्त लक्षात ठेवा, भक्ती म्हणजे नम्रता, वैराग्य म्हणजे त्याग. शरीर ब्रह्मरूप होऊन भगवंताच्या नामाचा, विष्णू असं नाम असेल, रामकृष्ण हरी असेल, लावणी मृदुंग श्रुती टाळ घोष हे असेल, आणि ब्रह्माचा आनंद उपभोगणं, त्याला ज्ञान असं म्हणतात. मग हे जर तिघे तुम्हाला संपादन करायचे असतील, पुन्हा दुसऱ्या चरणाचा संदर्भ आहे का, हे तिघं जर तुम्हाला संपादन करायचे असतील तर त्याच्याकरता साधन एक आहे, ते दुसऱ्या चरणात. देहाच्या निरसने पावी देठाया, देहाच्या निरसने पावी देहाच्या निरासने
ब्रह्म म्हणजे ज्ञान, वैराग्य, त्याग, भक्ती, नम्रता या तिघांना जर प्राप्त करून घ्यायचं असेल त्याच्याकरता साधन एक सांगितलं. मोठं गोड चिंतन आहे अभंगाचं. निरसन म्हणजे मिथ्या ठरवणं, खोटं ठरवणं. देहाला खोटं ठरवलं देहाच्या निराशे किंवा निरसने पावी जे या ठाया. आणि कसं म्हणायचं, माझी ऐसी काया जवनो हे शरीर माझं नाहीये, हे देवाने दिलेलं आहे. त्याचा उपभोग कसा करायचा एवढं माझ्या हातात आहे, पण चाबी मात्र त्याच्या हातात आहे. मग जेवण करताना बसा का दाढी करताना बसा, त्याने चाबी फिरवली आटेकाला म्हणतात. नाही त्याचं तिथपर्यंतच होतं, आटेकने आलं तिथपर्यंतच होतं. प्रमाण आहे का? देहाच्या निराशे किंवा निरसने या तिघ ठिकाणी जर प्राप्त करून घ्यायचे असतील, भक्ती, ज्ञान, वैराग्य या ठिकाणी जर म्हणजे मिळवायचं असेल या तिघांना, तर माझी आईशी काया जवनो हे शरीर माझं नाही आहे. आता अलीकडे खूप बोलता येईल. इतक्या शहरागावातले नोकरीचे लोक शरीराचे चोचले पुरवतात, पाहावं अंगाला काटे उभे राहतात. नोकरीमध्ये मला एकच शर्ट होतं, एकच शर्ट. तुम्ही माझ्यासारखं वागावं असं माझं मत नाही आहे, पण सांगतो तुम्हाला. आता नोकरीच्या एक पूर्ण कपाट असतं पती पत्नीचं. काही ठिकाणचं पत्नीचं कपाट वेगळं आणि पुरुषाचं कपाट वेगळं. फक्त कपडे, सूट पॅन्ट, शर्ट, बनेन 50-50 असतं जर मोजले तर. कधी त्यांना घालायला वेळ मिळतो का? बायांच्या साड्यासुद्धा घरातली वेगळी, स्वयंपाकाची वेगळी, छोट्या मैत्रिणीकडे वेगळी, मोठ्या मैत्रिणीकडे वेगळी, लग्नात वेगळी, साखरपुड्याला वेगळी. हे ममत्व आहे शरीराचं, ममत्व आहे. महात्मा गांधींनी त्यांच्या सर्व अनुयायांनी 2च कपडे ठेवले होते, एक पंचा आणि एक अंगावरचा एक लुंगीसारखं लावायचं आणि एक पंचा टाकायचा. 2च कपडे. आम्ही कितीतरी विनोबाजींचे शिष्य, विनोबाजी स्वतः आम्ही पाहिलेले आहेत. 2च पांढरे कपडे, एक दुसऱ्या दिवसाचा ड्रेस आणि एक पहिल्या दिवसाचा ड्रेस. याला ममत्व म्हणतात. शरीराला खूप ममत्व लोक अलीकडे देतात, भोग देतात, जिभेला जे आवडेल ते खातात. गाडगे महाराज सगळे एकत्र करायचे. आमची मुलं आळंदीला सगळे एकत्र करतात. तो माऊलीचा प्रसाद आहे. सुंदर अशी ती भाजी लागते, सगळं एकत्र. गाडगे महाराजांच्या डोक्यावर करोटा होता, म्हणजे फुटलेलं गाडगं, त्याचे 2 भाग करायचे बरोबर आणि अर्ध ते डोक्यावर ठेवायचे. आणि जेवायच्या वेळी ते कटोरा काढायचा, त्याला कटोरा म्हणा, पण मडक्याचे 2 भाग करायचे. त्याच्यातच गाडगे महाराज जेवायचे. मी स्वतः पाहिले. त्याच्यातच जेवायचं सगळे एकत्र. आणि ते धुतलं की ते पाणी प्यायचे आणि बाकीचं मग सर्व चालू राहायचं. त्यांना सर्वांना एकत्र करायचं. ममत्व सोडणं, जिभेचे लाड सोडणं. आपण जिभेचे फार अधीन गेलेले आहोत. जाऊ नका असं मला म्हणायचं नाही, पण ते असलं तरच मी खाईन, याला ममत्व म्हणतात. लक्षात आलं का? गरम गरम भाकर, गरम गरम चटणी वगैरे भाजी असलं तरच मी जेवण, असं नाही आहे. असलेल्या स्थितीत माणसाने जीवन जगत राहावं, त्याच्यात सार्थकता आहे. विठ्ठल विठ्ठल माझे भाऊ मला वर्षातून एकच ड्रेस पाठवायचे, नंतर दुसरा ड्रेस पाठवायला लागले. घरची परिस्थिती अत्यंत गरिबीची. असलेल्या स्थितीत राहणं, असल्या म्हणजे ममत्व सोडायचं. तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला खरी भक्ती, खरं ज्ञान, खरं वैराग्य प्राप्त करून घ्यायचं आहे का, मग असं वागा. देहाच्या निराशे शरीराला मिथ्य समजा,
कशाप्रमाणे तुकोबाऱ्या दृष्टांत देत आहेत. देह आधी काय करा, काय करा, देह संबंधी पसारा, मुलगावणे तोरार, हा मुलगावणे तोरार, रक्षक से भासत से देह समाधि रक्षक से भासत ज्ञानेश्वरीतली ओवी आहे का? या प्रमाणाचा अर्थ नंतर सांगू. तरी जो या देहावरी उदासायसिया परी, उखिता जैसा बिढारी बैसला असे. या देहावर इतकं उदास असायचं, इतकं उदास. ज्ञानोबांनी सांगितलं आहे, दृष्टांत दिला आहे. एखादा मनुष्य जुनी गोष्ट आहे पण लक्षात येईल. तो म्हणतोय मी बाथरूमला जाऊन येतो, माझ्या पिशवीवर लक्ष ठेव. तो एस टीमध्ये प्रवास करा म्हणतोय तुझे पिशवीवर लक्ष ठेवतो. उखिता शब्दाचा अर्थ आहे उखिता. तो सांगतो मी तुझ्या पिशवीवर लक्ष ठेवतो, पण माझी गाडी लागली ती मी वाचून जाईल, तुझ्या पिशवीचं काही हो. याला अलिप्तता म्हणतात. काय माऊलींची ओवी लक्षात आली का? कशी ओवी आहे? जरी या देहावरी उदासायसिया परी, एखाद्याच्या दुसऱ्या सामावर लक्ष ठेवणारा, उखिता जैसा बिढारी बैसला असे. तो सरळ सांगतो तू बाथरूमला जा का कुठे जा, का पाव बटर घ्यायला जा, कुठेही जा, पण माझी गाडी लागली ती मी बसून जाईल, तुझ्या पिशवीचं काही हो. तो त्या पिशवीवर जितकं लक्ष ठेवतो ना, तसं या शरीरावर ममत्व ठेवायचं. म्हणून ज्ञानेश्वरीची ओवी सांगितली. आता तुकोबाऱ्याचं प्रमाण आहे का? देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा. देह खरा नाही, केव्हाही जाणार आहे. त्याच्या आजूबाजूचा गोतावळा देह संबंधी पसारा, भुजगावणे चोरा, रक्षण से भासत असे. मुलाने बरोबर दुसरं प्रमाण म्हटलं आमच्या विद्यार्थ्यांनी. देह मिथ्या आहे, केव्हा जाईल? तो पंतप्रधानाचा देह असो का कोणाचा असो, कोणाचाही असो. इंदिरा गांधीने तिच्या निजसेवका होता तो काशीत, त्याने मारावा. म्हणजे जवळचा रक्षक असतो, अत्यंत जवळचा. 12-13 वर्ष केस चालली, शेवटी त्याला फाशी दिली आत्ता. त्याने पाहिलं होतं की ही ब्लाऊजमध्ये ते लोखंडाचं हे घालायचं, आपल्या शिवाजी महाराजांनी घातलं होतं ना, तो चिलखत म्हणतात त्याला. हिने चिलखत घातली नाही आहे, हे त्याने बरोबर निहाळलेलं होतं. आणि बरोबर त्याने देह कोणाचा असो, मला हे सांगायचं. महाराजांचे शब्द आहे का? मला महाराजांच्याबद्दल बोलून तुम्हाला बाकीचं सांगायचं. देह आधी काय खरा, देहाच्या संबंधी पत्नी, मुलं, बाळ, नाते गोते सगळे. देह संबंधी पसारा. या सगळ्यांना कसं समजायचं? बुजगावणे चोरा. बुजगावणं केलेलं असतं शेतकऱ्याने, बुजगावणं म्हणतात त्याला. आता तुम्ही विद्यार्थी आहात, पण मी शेतीचं काम केलं. संस्थेतून सुटल्यानंतर मी बऱ्याच वेळा माझं चरित्र सांगितलं आहे. कीर्तनच नव्हतं त्यावेळेला.
एका गावाला बुवा आला नाही. अरे म्हणे एक आळंदीतला पोऱ्या सुटून आला रे म्हणे 3 वर्षानंतर. पण मात्र नित्याने म्हणे सोडला. घरी जाऊन रोज ज्ञानेश्वरी ग्रंथ सांगायचे. एकच तास हरिपाठ, नामजप आणि अर्धा पाऊण तास ग्रंथ. 8 ते 8:30 हा नेम बंदच केला नाही. नामजप रामकृष्ण हरीचा 10-15 मिनटं, एक ग्रंथाचं वाचन. घरातले यायचे काही सर्व, पण सुरुवात 8ला सुरुवात केली की 9 वाजेपर्यंत समाप्त करायचं. 8:45-9ला असं वागलो. 3 वर्षानंतर एक आमंत्रण मिळालं. अरे म्हणे आपली एकादशीची कीर्तनं चालू होते. चंद्रोणी नावाचं गाव आहे जळगाव जिल्ह्यात. मी जिथं नोकरी केली ना ते संस्थेचं. अरे म्हणे त्या बुवाला घेऊन या. मग मला घेण्याकरता आले. मग त्यांना कीर्तन आवडलं. मग हळूहळू आमंत्रण मिळायला लागले. पण 3 वर्षात एकच कीर्तन, दुसरं कीर्तन नाही. असं मी काय सांगत होतो, तर तुम्ही शेतकऱ्याचं जीवन पहा. मी शेती केली आहे, सुंदर शेती करत होतो. आणि तो तुकोबारांनी दृष्टांत दिला आहे. देह आधी काय खरा, देह संबंधी पसारा. कशाप्रमाणे? बुजगावणे चोरा, रक्षण से भासत असे. मी दुसऱ्या कडव्यावर बोलतोय, लक्षात ठेवा. मी तुम्हाला इकडे तिकडे नेणार नाही. देहाच्या निरसने पावी जया ठाया. आणि त्याच्याकरता बुजगावण्याचा दृष्टांत दिला आहे तुकोबारांनी. शेतकऱ्याने मिरचीच्या शेतात, गव्हाच्या शेतात, टमाट्याचे वगैरेच्याही शेत असतील तिथं बुजगावणं केलेलं असतं. असे उभी काडी रोवतात, अशी आडवी काडी बांधतात, त्याच्या अंगामध्ये फाटकं तुटके शर्ट घालतात. तो असा उभा राहतो. वरती टोपी किंवा फुटलेला लोटा, त्याला पांढरा रंग देतात. त्याला बुजगावणं असं म्हणतात. ते बुजगावणं असं उभं राहतं बघा. ते बुजगावणं खरं आहे असं कोल्याला म्हणा, चोरी करण्याला वाटतं. इथं कोणीतरी मनुष्य आहे, इथं कोणीतरी मनुष्य आहे. चोराला ते बुजगावणं कोणीतरी मनुष्य शेतीचं रक्षण करतोय. तो चोर काय करतो, अगोदर खोकळतो, बडबड करतो. मग त्याला कळतं अरे हा उत्तर देत नाही ना, म्हणून बुजगावणे. मग तो चोरी करतो, मिरच्या तोडून घेऊन जातो, जे असेल ते घेऊन जातो. तो कोबाऱ्यांचा ते बुजगावणं जसं खोटं आहे असं उभं राहतं. पण चोर चोरी करण्याकरता असाही हात करत नाही. हे माझ्या मालकाचं नुकसान करू नको रे असं बोलतो का तो? असं सांगतो का? खाली हात करत नाही, वरती हात नुसता तटस्थ. बुजगावणे चोरा. इथं रक्षक कोणीतरी आहे. तशा पद्धतीने शरीर म्हणा, तसं शरीराला म्हणा. तुकोबा नामदेव महाराजांचा मोठा तो सकाळचा अभंग आहे बघा. हो, हे तो संपत्तीचे वारे साचो कार्य आयुष्यदात आहे पहा. का जपत असे महा स्वहिताचा घोरवा. त्याच्यावरचे चरण आहेत. हो, धनाचा ऐश्वर्याचा कसल्यावर लोभ धरायचा आठवलं का? त्याच्यावरचे चरण. उठा जागे वारे आता स्मरण करा पंढरीनाथा भावे. हा, धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिखा देवास. याला म्हणतात दुसऱ्या चरणाचा भाव आहे. धनदारा, दारा म्हणजे पत्नी. धनदारा पुत्र जन बंधू सोय रे पिशुन सर्व मिथ्या हे जाणून शरण रिघा देवासी. पण आपण कशात पुढचं चरण? माया विघ्ने भ्रमला खरे म्हणता मी माझे नि घरे हे तो संपत्तीचे वारे. आपण दुसऱ्या चरणावर बोलतोय. देहाच्या निरासे पावी जे या ठाया माझी ऐशी काया. किंवा तुकोबाऱ्यांचा अभंग. काही अभंगा, या अभंगाला काहींनी क्षेपक ठरवलेलं आहे, पण आपल्या वारकरी संप्रदायात म्हटला जातो. नको नको मना गुंत माया जाळी काळा आला जवळी ग्रासा. काळाची एवढी पडेल बा जेव्हा सोडवेना तेव्हा माय. सोडवेना बंधू पाठीची बहीण शेजीची कामेन दूर राहे.
कोणीच सोडत नाही. कोणीच या मृत्यूच्या तडाख्यातून सोडत नाही. शरीराला असं म्हणावं, बहीण नाही, भाऊ नाही, राजा नाही, आई वडील नाही. मग कोण? तुका म्हणे तुझं सोडवेना कोणी एकाच. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात, तुम्हाला जर खरी भक्ती, खरं ज्ञान, खरं वैराग्य जर संपादन करायचं असेल तर असं आचरण करा. देहाच्या निरासे पावी जेया ठाया, माझी आईसी काया जवळ. बरे तिघं इतके जुळे भाऊ आहेत. भक्तीशिवाय ज्ञान नाही, ज्ञानाशिवाय भक्ती नाही, भक्तीशिवाय वैराग्य नाही. या तिघांना जर एकमेक म्हणजे वैराग्य आहे, भक्ती नाही, उपयोग नाही. ज्ञान आहे, वैराग्य नाही, भक्ती आहे, काही उपयोग नाही. हे तिघं एकत्र असल्याशिवाय खरा परमार्थ घोळू शकत नाही. याच्याकरता तुकोबारांनी तिसऱ्या चरणामध्ये व्यावहारिक दृष्टांत दिला आहे, स्वयंपाका दृष्टांत दिला आहे. स्वयंपाक होतो, पण या तिघं वस्तू जर एकत्र असल्या तर स्वयंपाक होतो. हा विचार आजच्या अभंगाच्या तिसऱ्या चरणात आहे. उदक अग्निधान उदक अग्निधान उदक अग्निधान झाडा घडे उदक अग्निधान झाडा उदक चांगले स्वरात म्हणतात बरं का मुलं, स्वरात म्हणत जा. मला म्हणजे मी सांगत नाही त्याचं वर्ण, जो चुकतो त्याची वाहवा करतो, जो चुकतो तो. पण मला तुमच्या आशीर्वादाने वाजण्याचा पण ज्ञान, म्हणणाऱ्याचं ज्ञान. मी असा आ करत नाही, मला ते समजही नाही. पण आ करणारा चुकला हे मी सांगू शकतो. तुमच्या आशीर्वादाने मला लहानपणीच पेटी येते. अजून मी दोन्ही हाताने पेटी वाजवू शकतो. चांगला पेटी वाजवून इतकं चांगलं. पण संस्थेत आल्यापासून तिला काही हात लावणे एक वेळा लावला होता. मोठे गायक लोकांचा कार्यक्रम होता, ते महेश महाराज, भगुरे महाराज वगैरे काही तो सरांचा. मला त्यांनी बोलवलं होतं. घोंगड्या वाटायच्या होत्या माझ्या हातून. एका माणसाने घोंगड्या वाटल्या होत्या आणि म्हणे नाना तुम्ही या तुमच्या हाताने म्हणे. मग ते भजन म्हटलं दाखव पेटी. मी पेटी वाजवली त्या मेथरामची वगैरे. मी सातकाव म्हणे नाना. म्हटलं बाबा लहानपणापासून मला पेटी वाजवते. पण पखवाज शिकायला पांढऱ्यामुवांकडे 6 वर्ष गेलो, पण धातीनात्ता सुद्धा वाजता आलं बरं का. 6 महिने असे ताप टाकत होतो. माझ्या नशिबातच नव्हतं ना ते. पण पेटी मला कोणीच शिकवली नाही. अजूनही चांगल्या गायकाला मी कशाबद्दल बोललो? मी स्वरज्ञानाबद्दल बोललो. एखाद्याला गाणारा चुकला ना, मी म्हणतो वाह काय चाल म्हटली हो.
पण मनात म्हणतो की हा खडूस आहे, याची चाल चुकली. माझे आमचे विद्यार्थी फार सुंदर म्हणतात, आपण 3ऱ्या कडव्यापर्यंत आलोय. स्वयंपाक करण्याकरता 3 गोष्टी लागतात. बाकीचा विनोद काढा, बाकीचं बोलणं काढा. पाणी लागतं स्वयंपाकाला, धान्य लागतं, उदक अग्नी लागतो. तेव्हा तो उत्कृष्ट स्वयंपाक तयार होतो, उत्कृष्ट. पण या 3 जर असले, समजा चांगले गहू आहेत, गॅस आहे, पण पाणीच नाही, कसं काय चपाती होईल? हा दृष्टांत आहे. किती सोपा दृष्टांत दिला आहे. ज्ञान आहे, भक्ती नाही, निरर्थक. भक्ती आहे, वैराग्य नाही, निरर्थक. याच्याकरता दृष्टांत आहे. उदक, अग्नी, धान्य, झाल्या घडे पाक म्हणजे स्वयंपाक. आमच्या भगिनी एवढ्या मोठ्या मोठ्या पोळ्या केल्या. मी पाहत होतो फेटा बांधता, एवढ्या पोळ्या आहेत. घाबरू नका, एवढी एक एक खावर का मात्र. विठ्ठल विठ्ठल काय बोलतोय आपण? 3 पाहिजे तेव्हा स्वयंपाक होतो. उदक, अग्नी, धान्य. काय दृष्टांत दिलं बंधूंनो. भक्ती, ज्ञान, वैराग्य हे 3 असले तरच जीवनाची सार्थकता. भक्ती आहे, वैराग्य, ज्ञान नाही, भक्ती निरर्थक आहे. हे 3 तुम्ही लावून घ्या, पुन्हा पुन्हा बोलायला लावू नका मला. 3 पाहिजे, भक्ती पाहिजे, ज्ञान पाहिजे, वैराग्य पाहिजे. मग त्याच्याकरता तुकोबारांनी व्यवहारातला दृष्टांत दिला आहे. उदक, अग्नी, धान्य, स्वयंपाक. झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नाही. सगळं आहे, गॅसच नाही आहे, होणार नाही स्वयंपाक, होणार नाही. अग्नी आहे, पाणी आहे, पण वस्तूच नाही. खिचडी करायची का चपात्या करायचा, मुगाची डाळ करायची, त्याच्यात धान्य पाहिजे ना. 3 पाहिजे तेव्हा स्वयंपाक. उदक, अग्नी, धान्य, झाल्या घडे पाक, एका विन एक कामा नाही. 3ऱ्या चरणाचा 4थ्या चरणाचा संदर्भ ऐका. लोकांनी विचार, तुकाराम महाराज एखाद्या वेळी भक्ती, ज्ञान, वैराग्य नाही, तुम्हाला कळतं कसं काय? एखाद्या वेळी वैराग्य, भक्ती, ज्ञान नाही आहे वगैरे नाही, तुम्हाला कळलं? तुकोबारा म्हणतात मी तिथला पारखी आहे, पारखी. तुका म्हणे तुका म्हणे कळते चाचणी. तुका म्हणे मज 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 कळते चाचणी. तुका म्हणे मज
चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. तुकोबार म्हणतो मला चाचणी कळते. चाचणी व्यवहारातला शब्द आहे. खरा आचारी 50 किलोचा भात शिजवतो, तो प्रत्येक भाताचे कडून असे पाहतो का? नाही नाही, नुसतं असं पाहतो. एक भाताचा हा दृष्टांत बरं का, हा दृष्टांत आहे. असा एकच भाताचा कण उचलतो, तो म्हणतो उतरवा पाहता येईल शिजला भात. त्याला चाचणी म्हणतात. काय म्हणतात त्याला? निदान काही काही बाय खिचडी करतात, खाली जळगाव मध्ये वरणगाव. जागा माहिती आहे, खाली जळगावमध्ये सगळे जाळून टाकतात, मध्ये वरणगावमध्ये एकत्र वला वला गारा राहतो मध्ये, आणि वरती काय राहतं. जाऊ द्या, तसं नाही. स्वयंपाकाची चाचणी कळली पाहिजे. खरा आचारी जो असतो ना, तो नुसता असा पाहतो, वरचं झाकण काढतो, तो म्हणतो शिजला, तयार झाला स्वयंपाक. ती चाचणी. तुकोबा म्हणतात कोणाजवळ किती भक्ती आहे, कोणाजवळ किती वैराग्य आहे, कोणाजवळ किती ज्ञान आहे, हे मला कळतं. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. याची बडबड आहे का याचं खरं बोलणं आहे हे मला कळतं. आमच्या आळंदीमध्ये काही काहींना 6 षडशास्त्र माहिती नाही, पण बोर्डात टाकतात षडदर्शनाचार्य, व्याकरणाचार्य. त्याला म्हणा वद घातो चालव, तो म्हणतो विसरलो म्हणतात. आमच्या आनंदीचा असं चालू आहे. तुला नाही बरं का काही असं टाका मृदुंग मणी, मृदुंगाचार्य. आणि एक बोल बी वाजवता येत नाही, विठ्ठल विठ्ठल वाजवता येत नाही, मृदुंग मणी. हे हा अर्थ आहे. मी अर्थाची बोलतो, पण तुम्हाला सोपं बोलून सांगतोय. हरिपाठ नाही. बरेच कीर्तनकार काही सप्ताहाला हरिपाठापर्यंत जातच नाही, कारण की त्या गावातले लोक म्हणतात ना, महाराज आले तुम्ही विणा घ्या ना, तुम्ही विणा घ्या ना. तो तर नको नको नको, अरे तुझा पाठच नाही हरिपाठ, आणि तू काय विणा घेणार? तो तीर्थवर त्याच्या नामसंकीर्तन म्हणतो. जाऊ द्या. महाराज परीक्षक होते, परीक्षक होते. विकाल तेथे विका, माती नाव ठेवून बुका. हातो निवाड्याचा ठाव, खरा खोटा निवडी भाव. तुम्हाला माती बुक्का म्हणून विकायचं असेल तर विका, पण तुकाराम चालणार नाही. तुकोबारा म्हणतात माझ्याजवळ चालणार नाही. हे शेवटच्या चरणाचा अर्थ आहे. तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची. म्हणून आपले संस्थेतले सर्व पूर्वीचे शिक्षक आम्ही तर आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवतोय, पण ते सुद्धा सोंगात्मक त्यांनी असं कधीच केलं नाही. आम्ही 62ला शिक्षक पाहिले. तुमचा तर जन्मही नसेल. 62 ते 67 पर्यंत मी या संस्थेचा विद्यार्थी आहे. 62 ते 67 असं माऊलीच्या मंदिरात पळत जाऊन दर्शन घेतो आम्ही. अशी रांग काय आम्हाला काहीच माहिती नव्हती. समोरून पळत जायचं, डोकं ठेवायचं कोणीच नाही. हो, फक्त प्रदक्षिणा रोड होता. ते बरेच घरं नव्हते त्यावेळेला. 62 ते 67 आम्ही 4 वर्ष मामांना पाहिले. इतके विरक्त होते मामा, इतके विरक्त. आंघोळीचं पाणी सुद्धा फक्त टाकून द्यावं लागत होतं. बादली मामा घेऊन जायचे, मामा न्यायची उचलून. फक्त पाणी तापवायचं, ते फक्त बादलीत ओतून द्यायचं. इतकी विरक्तता. शेवटपर्यंत एकाही विद्यार्थ्याची सेवाच घेतली. का? तुका म्हणे मज कळते चाचणी बडबडीची वाणी अथवा सत्य. याची बडबड आहे का सत्य वागतो? महाराज म्हणता मला कळतं.
देहाच्या निराशे पावी देया ठाया माझी ऐसी काया जवण होय. थोडक्यात तिन्ही शब्दाचं चिंतन करू आणि सेवा समाप्त करू. सर्वजण अगोदर भगवंताच्या नामाचा घोष करा. विठोबा रखुमाई भक्ती ते नमन वैराग्य तो त्याग ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतनु देहाच्या निराशे पावी देया ठाया माझी ऐसी काया जवण होय. तुकोबाने नम्रतेला भक्ती म्हटले. बरेच लोक कीर्तन ऐकणं, देवपूजा करणं, ग्रंथ वाचणं याला भक्ती असं म्हणतात. ती भक्ती आहे, त्याचा त्याग करायचा ती आहे, पण तीच भक्ती असं नाही. एखादा कीर्तन ऐकायला येणारा मनुष्य दिसतो का हो, तुम्ही तर कधी कीर्तन ऐकत नाही, कसं काय आले? अहो मला गोळी नाही हो, पण मी ज्या खोलीत बदलून आलोय ना त्या घरमालकाला कीर्तन आवडतं, त्याच्याकरता तर पडलो. मी माझ्या घरच्याने आलो, त्याला कीर्तन आवडतं, माझ्या घरमालकाला. मला काही दिवस भाड्याच्या घरात राहायचं आहे, त्याला कीर्तन आवडतं म्हणून मी आलो. सांगा, त्याचं कीर्तन आवड नाही का? कीर्तनाला त्याचं प्रेम आहे का? सोंग आहे, सोंग आहे. ती भक्ती नाही आहे. ही भक्ती आहे, पण तुकोबारांना जे मान्य नाही आहे. खरं सांगू का, देवाला आवडणारी भक्ती करावी. देवाला सांगावं, देवा तुला आवडेल तसं कर. मी कोणती भाजी खाऊ, कसं राहू, ते आवडेल. आम्ही आता अशा स्थितीत वागतोय. विठ्ठल विठ्ठल देवाला आवडेल असं खाणं, देवाला आवडेल असं लेणं, देवाला आवडेल असं विहार. पतिव्रतेचं लक्षण हेच केले ज्ञानोबारांनी. पतीला आवडेल तसं जी स्त्री वागते तिला पतिव्रता म्हणतात. काय बोललो लक्षात आलं का? पतिव्रता कोण? सुंदर साडी, सुंदर रूप, ते वरच आहे. ऐका ना उभी, पतीची मता 18 देतली ओवी 18. पतीची मता
अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची घा. अशी ओवी बंधूंनो, पतीच्या मताचं सदैव अनुकरण करणारी ती स्त्री आत्महिताला प्राप्त होते. पुन्हा ऐका, पतीची या मता अनुसरोनी पतिव्रता अनायासे आत्महिता भेटेची गा. त्याने जर सांगितलं आज मुगाची डाळ कर, तर मुगाचीच डाळ झाली पाहिजे. मला आवडत नाही असा शब्दच नको. मला तुम्हाला जे आवडेल ते, असा अर्थ आहे तिचा. हो, त्याने सांगितलं आज चटणीच कर, का बरं करीन, ते तर तिखट लागतं, अमुक लागते. हा वो आपो करू नको. तुला पाव बटर आवडत असेल तर तू खा, त्याला आवडत नाही तू देऊ नको. असा मता शब्दात अर्थ आहे. पतीची मता, त्याच्या मताप्रमाणे विश्वासितो करी स्वामीवरी सत्ता सकळ भोगीता. वा, तुमचे प्रमाण पाठ आहे. स्वामीवर सत्ता गाजवता येते. कोणाची सत्ता? जो त्याच्यावर विश्वासू नाही, तो विश्वासी, स्वामीच्या कसोटीला उतरलेला विद्यार्थी शिक्षकाच्या मर्जीचा असावा. हे विद्यार्थ्याचं लक्षण आहे. विद्यार्थी शिक्षकाच्या मर्जीतला असावा. नुसतं नजरेने मला शिक्षक काय सांगतात हे विद्यार्थ्याला ओळखता आलं पाहिजे, तर तो विद्यार्थी ज्ञान असलं पाहिजे. आपण सैंधव मानव आनय याच्याबद्दल गोष्ट सांगतो ना. सैंधव मानव आनय, सैंधव आनय असा संस्कृत शब्द आहे. सैंधव म्हणजे मीठ, आनव म्हणजे आन. राजा जेवायला बसला, शेवकाला सांगितलंय सैंधव मानय, एकत्र याचं मान. मग त्याने त्याला मीठ आणावं का घोडा उभा करावा? सैंधव शब्दाचा अर्थ घोडा पण आहे, दोन्ही अर्थ आहे. आता जेवायला राजा बसला आहे, त्याने मीठ आणावं का घोडा आणून उभा करावा? चुकीचं आहे ते. सेवकच्या हातला मर्जीतला नाही आहे. तुकोवर्ण नमन म्हणजे भक्ती असो. जास्त वेळ लावायचा ना आपल्याला. किती नम्रता, किती नम्रता. 9व्या अध्यायातल्या ओव्या ऐका, वाचा घरी जाऊन. काय ओव्या आहेत. मला तर त्या ओव्यावरून जीव ओवाळून टाकासा वाटतं. मग वाढ धा कुठे न म्हणती, सजीवन निर्जीवन नेनती, देखलिये वस्तू उजलटुती, मीची म्हणून आदि ब्रह्मा करोनी, शेवटी मशक धरोनी, माझी समस्त हे जाणूनी स्वरूप माझे. फळलिया तरुची शाखा, नम्रतेबद्दल बोलतोय, नम्रतेबद्दल. फळलिया तरुची शाखा, सहज भूमीशी उतरे देखा, तैसे जीव मात्र आशेखा खालावती ते. अखंड अगरवता होण्यासाठी तयाचे विनय हेच संपत्ती, जे जय जय मंत्रे अर्पिती माझ्या ठाई. अजून त्याच्यावरच्या ओव्या आहेत, मी एवढ्या सांगितल्या नाही तुम्हाला. ही नम्रता आहे बघा. झाडाला फळ आलं, झाड वाकून जातं. फळ आले की वाकून जावं. माणसाला तारुण्याची फळं आली की माणसाने वाकून जावं. असं ताटचं ताट राहू नये. तुझ्या तारुण्यामध्ये जर तो ताट राहत असतील तर फांदी मुडून जाईल. फळाचा भार सहन होत नाही, फांदी कटकन मुडून जाईल. फळलिया कशी ओवी आहे. फळलिया तरुची शाखा, सहज भूमीशी उतरे देखा. फांदी वागते, ती ताटची ताट राहत नाही. सगळं म्हणून ब्रह्मापासून तर किडा मुंगीपर्यंत, लहानापासून तर मोठ्यापर्यंत सगळ्यांच्या ठिकाणी नम्रता असावी. काही असे नुसते पाय जोडून बसतात. बसा,
तुमचा अधिकार असेल ना मी पण तुम्हाला नमस्कार करेल, पण तुमचा अधिकार नसेल मी नीटच निघून जाईल. गडकरी जाऊ. विठ्ठला विठ्ठला. सगळेच नाही, काही 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 ज्ञानी सुद्धा तसेच आनंदीत असे पाय जोडून बसतात. अरे समोर आलेला देव स्वरूपच आहे ना, त्याने डोकं ठेवतो येतात असा हात तर कर, असा हात तर कर, का तसंच ताट बसायचं नाही. त्याने तुमच्या पाय डोकं, ह्याला नम्रता म्हणतात. प्रमाण देऊ का तुकोबारांचं? नमनते नम्रता न देखे गुणदोष. कशामुळे? अंतरी प्रकाश आनंदाचा. नमस्कारी भूते विसरोनी यती, तेने आत्मस्थिती जाणीतली. नम्र झाला भूता, तेने कोंडिले अनंता. हे नम्रताचं लक्षण आहे. म्हणून नमन भक्ती असं म्हटलंय तुकोबाने. नमनाला काय म्हटलंय? आता हे सगळे प्रमाण ऐकले ना, आणखी पहिलं प्रमाण म्हणतो, नमस्कारी भूते विसरोनी यती. यती म्हणजे संन्यासी. तो सगळ्यांना नमस्कार करतो, तो खरा आत्मज्ञानी. तेने आत्मस्थिती जाणीतली. किती प्रमाण बोललो आपण. नम्र झाला भूता, तिथे नम्रतेच्या बाबतीमध्ये तुकोबारांनी लवाळ्याचा आणि झाडाचा दृष्टांत दिलाय. तुम्हाला माहिती आहे, लक्षात आलं का? हो, तेथे लवाळे वाचती, महापुरे झाडे जाती. फार सुंदर दृष्टांत दिलाय बरं का. इंद्रायचं पाणी वाढतं वाढतं वाढतं, मध्य भागामध्ये ओघामध्ये लवाळ असतं. लवाळ थोडंसं जरी पाणी आलं तर असं वागतं. पाणी गेलं की ताटतं ताट, आणि काठावरच्या झाडा बुंद्यापर्यंत पाणी, फांदीपर्यंत पाणी. मग ते पाणी काय करतं, याच्या शेंड्यावरच वाहतं. मग ते त्या झाडाला मुळा सगळं डोवून नेतं. ते महापुरे झाडे जाते, पण तिथे हो मुंगी साखर खाते नम्रतेमुळे, हत्तीला नाही. म्हणून तुकोबारा सांगतात, नम्रता न म्हणते नम्रता. माणसाने नम्र असावं. जो नम्र झाला तो जगाला जिंकतो, तो संतांना जिंकतो, कोणालाही. म्हणून थोडक्यात जाऊ दे, आता पुष्कळ व्याख्यान. म्हणून तुकोबारा पहिलं लक्षण लागतं. लक्षात, भक्ती ते नमन. सगळ्या ठिकाणी भगवंत ओतप्रोत व्यापलेला आहे, असे हात जोडावेत. गाडगे महाराज नमस्कार करू देत नव्हते, पण हात जोडायचे. मामासाहेब सुद्धा पायाला शोध देत नव्हते, विद्यार्थ्याला सुद्धा लांबून नमस्कार करावा लागत होता, पण हात जोडायचे. पायावर कोणाला डोकं ठेवू दिलं नाही मामांनी. तिथून लांबून एखादा अत्यंत जवळचा असला तो यायचा, पण आम्ही पाहिलंय सांगतो. म्हणून नम्रता जी आहे ती भक्ती आहे. भक्ती ते नमन, वैराग्य तो त्याग. त्याग शब्दाचा अर्थ भोग नाही. काय ज्ञानेश्वरीतल्या ओव्या आहेत. मनोनी सवैराग्य आत्मलाभाचे भाग्य, तेने ब्रह्मानंद योग्य होती जीव. आईचे का स्वर इतकं वैराग्य, आईचे का स्वर्गीचे, भोग पायक झाली इच्छेचे, परी भोगावे हे न रुचे मनामय. काही जरी प्राप्त झालं तरी मनाची उर्मी उठू द्यायची नाही. त्याला वैराग्य म्हणतात, त्याला वैराग्य म्हणतात. आता तर इतकं झालंय की विचारूच नका. आम्ही नेहमी सांगतो, तुम्ही पण ऐकलं असेल, एका कॉलेजाच्या बाहेर एका मुलाने एका मुलीला विचारलं, म्हणे तुझ्या घड्याळात किती वाजले म्हणे. मुद्दाम काय विचारलं, म्हणे तुझ्या घड्याळात किती वाजले. मुलगी शहाणी होती, हुशार होती, अभ्यासू होती. पायातली चप्पल एक ठेवून दिली, म्हणे 1 वाजला म्हणे. 1 वाजला. गात सोलत सोलत
दरवाजाच्या बाहेर पडला. मित्राला म्हणू लागला, काय रे म्हणे पोट्टी काय खराब आहे रे. मी हिला भेटलो, हिला विचारलं तुझ्या घरात किती वाजले, तर तिने चप्पल काढून माझ्या गालावच मारली म्हणे. तो मित्र म्हणे तू बरं झालं तिला 12 वाजता भेटला नाही म्हणे. 12 वाजायला जर भेटला असता तर मोजून 12. इतका विषय पसरलेला आहे. मला हे सांगायचं आहे, डोंगरात आलेल्या बाईला आई म्हणून परत पाठवणं त्याला ताकद लागते, हिम्मत लागते. आम्ही तर धक्का मारत मारत जातो. काय वैराग्य, काय सोंग आहे. असो, माझा या बाबतीत आनंदीकरांना नमस्कार आहे. विठ्ठल विठ्ठल. असो, पुष्कळ मनात साठवलेले पण बोलता येत. इतकं वैराग्य पाहिजे. मी काय बोललो, अरे डोंगरात आलेले एकांतात आलेल्या स्त्रीला आई म्हणून परत पाठव ना. इतकं कळ म्हणून वैराग्याची निष्ठा असं आरतीत म्हटलंय. वैराग्याची निष्ठा प्रगटोनी दाविली. इतकं वैराग्य. त्या स्त्रीचा अंगीकार केला नाही. तुका म्हणे तुझं पाहिजे भ्रतार, तरी काय नर जरा माझे थोडे झाले. तुला पतीच पाहिजे ना, मग गावात जा ना. याला वैराग्य म्हणतात. म्हणून कपड्यावर वैराग्य नाही, पंथावर वैराग्य नाही, मनातलं वैराग्य पाहिजे. मग ते भगवे कपडे. म्हणून तुम्हाला सांगतो, भक्त ज्ञान संपन्न हा देवाच्या परिचयाचा असावा. ज्ञानोबाऱ्या तुकोबाऱ्या जोग महाराज आमचे मारुती बाबा, हे जो देवाच्या परिचयाचा असतो तो खरा संत, तो खरा महात्मा. माणसाने देवाच्या परिचयाचं व्हावं. माणसाच्या परिचयाचं होऊन काही उपयोग नाही. माणसं स्तुती करतात, मला नाना म्हणतात. नाना असं भाजीसारखं फुगून जात. नाना नाना हो असं. मनुष्य देवाच्या परिचयाचा असावा. अरे लोक आज मानतात, नंतर तेच पुन्हा निंदा करतात, कुचेष्टा करतात. लोकांच्या मान्यावर अवलंबून राहून बरेच कीर्तनकार मान्यतेच्या आहारी गेलेले आहे. माझा माफी मागून शब्द आहे. विठ्ठल विठ्ठल. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे. त्याग तरी ऐसा करा अहंकारा दवडावे. अहंकारा दवडावे, अहंकारा दवडावे. विषय प्राप्त आहेत आणि त्यात ती भोगण्याची इच्छा न होणं, याला खरं वैराग्य म्हणतात. हो, याला खरं विषय प्राप्त आहेत. मस्त नरम नरम भज्या आहेत, पापड आहे आणि समोर ताट आलेला आहे. वरून दाखवतो, नको नको म्हणतो, पण येऊ द्या म्हणतो. हे वैराग्य नाही आहे. हे वैराग्य नाही. विषय प्राप्त असताना विषयाचा त्याग करणं, याला खरं वैराग्य. म्हणून माऊलींची उई बोलून गेलो लक्षात. आईचे म्हणजे या लोकातले का परलोकातले, आईचे का स्वर्गीचे भोग पाईक झाली आहे. असं आपला वेळ होण्यात आला आहे. हा खरा त्याग आहे. पुष्कळ प्रमाणात ओव्या आहेत, याला त्याग. अहंता ममत्व संपलं पाहिजे, ते खरं वैराग्य आहे. कशाप्रमाणे ऐका, एकच होई. विषय रांधिली रस सोय, जै जेवणारा ठाऊकी होय, तै तो ताटती सांडोनी जाय जिया परी, तैसी संसारा या समजता. काय ओव्या आहेत. जाणी जय जय अनित्यता, तै वैराग्य दवडिता पाठी. म्हणून वैराग्य तो त्याग, ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मत्व. ज्ञान प्राप्त झाल्यानंतर देखील भगवंताच्या भक्तीवर प्रेम असणं
प्रेम टिकवणं ते खरं ज्ञान आहे. एकच ओळी सांगू का, तुमची सगळ्यांची ओळी पाठ आहे ती, सगळ्यांची आहे, सगळ्यांची. हे विश्वची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर. कशी ओळी आहे ऐकली ना. हे विश्वची माझे घर, आईशी मती जयाची स्थिर, किंबहुना चराचर. आपण ही ओवी आहे, पण पुढची ओवी तुमची पाठ नसेल. मग या ही वरील पार्थ, ही पुढची ओवी आहे, ही पुढची ओवी आहे. जरा ज्ञानेश्वरी उघडा. एवढी वृत्ती तयार झालेली आहे. हे विश्वाची माझ्या घर, ऐशी मती जयाची स्थिर, किंबहुना हे झालंय. पण याही वरी पार्था माझ्या भजनी असता. हातात चिपळ्या घेतो, टाळ घेतो आणि राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण राम कृष्ण हरी. जय जय राम कृष्ण हरी. या नामात रंगून जातो ज्ञान ब्रह्मी भोग ब्रह्मतन. ज्ञानेश्वर ज्ञानराज